ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा तुमचा प्रोज सेक्शनमधील 1.1 आहे. आधी आपण रायटरविषयी जाणून घेऊया. ह्याचे रायटर आहेत आर के नारायण. त्यांचं पूर्ण नाव रसीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी. त्यांचा जन्म 1906 आणि डेथ झाली 2001मध्ये. ही वॉज वन ऑफ द बेस्ट नोन नॉव्हेलिस्ट अमंग इंडियन इंग्लिश रायटर. इंडियन इंग्लिश रायटरमधले ते सर्वात वेल नोन ओळखीचे असे नॉव्हेलिस्ट आहेत. त्यांचं मालगुडी हे जे आहे माय डेजमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. एक मालगुडी डेज मालगुडी असं एक शहर तयार केलं होतं की जे 90sमध्ये जास्त फेमस झालं. त्यावर एक सिरियल पण आली मालगुडी डेज म्हणून. ती सिरियल किंवा ते पात्र त्यातली पात्र ही भारतीय संस्कृतीवर आधारित होती. जर आपण पाहिलं तर आर के नारायण हे मोस्टली भारतीय जीवनशैलीवर आधारित त्यांचं कॅरेक्टर स्केच असतात, त्यांचे कॅरेक्टर्स असतात. आणि आपला जो आत्ताचा लेसन आहे तो सुद्धा भारतीय संस्कृतीवर आधारित त्यातील समजुती दैनंदिन जीवन कसं असावं कसं असतं यावर आधारित हा लेसन आहे. तर मग आपण आता लेसन बघूया. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषी. मग ज्योतिषीचा दिवस कसा असतो किंवा काय आहे हे या लेसनमध्ये त्यांनी सांगितलं आहे. पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन्ड हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. बरोबर दुपारी त्याने त्याची बॅग काढली आणि त्यातल्या त्याचे प्रोफेशनल इक्विपमेंट साहित्य जी होती प्रोफेशनल ती सर्व काढली. विच कन्सिस्टेड की ज्यात काय कसला समावेश होता. डझन कवरी शेल्स कवड्या होत्या ज्या आपण ज्योतिषीकडे बघतोच. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. आणि ज्याच्यावर एक असा छोटा कापड होता ज्याच्यावर विचित्र अशा आध्यात्मिक पद्धतीचे चार्ट्स काढले होते. आपण म्हणूया पंचांग असेल. अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पल्मायरा रायटिंग. पल्मायरा पत्रावळ्या होत्या ज्याच्यावर त्याने काहीतरी लिहिलेलं असायचं. हिज फोरहेड वॉज रेस्प्लेंडेंट विथ सॅक्रेड ॲश. त्याचं जे फोरहेड होतं कपाळ ते रेस्प्लेंडेंट होतं. रेस्प्लेंडेंट प्रकाशमान होतं, चकाकी होती. विथ सॅक्रेड ॲश त्याच्या कपाळावर ती ॲश लावलेली होती. विभूती म्हणतो आपण ते लावलेलं होतं आणि रक्षा लावली होती. अँड वर्मिलियन आणि शेंदुर्णीचा रंग लावून त्याने बाबा लोक जसे लावतात गंध लावतात तसं त्याने लावलेलं होतं. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक चकाकी होती वेगळीच. विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. त्या डोळ्यामध्ये नेहमी काय असायचं, शोध असायचा त्याचा कस्टमर्सचा. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रोफेटिक लाईफ. जे त्याचे साधेभोळे क्लायंट्स होते, ग्राहक होते, ते त्या सर्व अवताराला प्रोफेटिक व्हायचे, त्याच्या ज्या भविष्य कथनाला ते समाधानी व्हायचे. फेल्ट कम्फर्टेड. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड बाय देअर पोझिशन. त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चकाकी होती ज्याच्यामुळे त्यात भर एनहान्स्ड व्हायचं, ज्यामध्ये भर कशाने पडायचा. देअर पोझिशन प्लेस्ड ॲज देवर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कस विच स्ट्रीम डाऊन हिज चिक. जे कस्टमर्स होते त्याचे ते असे बसलेले असायचे जेणेकरून त्यांना त्याचा चेहरा दिसायचा, कपाळ दिसायचं. आणि त्याचे जे विस्कर्स होते, डार्क विस्कर्स म्हणजे कल्ले, ते पुरुषांना असतात साईडला कल्ले, तसे ते दाढीवरचे कल्ले त्याचे लांब असे चेहऱ्यापर्यंत डाऊन टू हिज चिक्स, त्याच्या गालापर्यंत ते यायचे. इवन अ हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. त्याने असं सेटिंग केलं होतं, अशा पद्धतीने मांडलं होतं त्याचं दुकान की कुणीही म्हणजे कमी शिकलेला असेल किंवा हुशार नसलेला माणूससुद्धा त्याचं बळी पडेल किंवा त्याच्या ऐकेल. टू क्राऊन द इफेक्ट ही वुंड अ सॅफ्रन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. टू क्राऊन द इफेक्ट यावर भर काय केलं त्याने अजून त्यात ही वुंड त्याने परिधान केलं. अ सॅफ्रन कलर्ड टर्बन. सॅफ्रन शेंदुर्णी रंगाचं टर्बन घातलं. टर्बन पगडी, फेटा आपण म्हणतो जे बाबा लोक घालतात. मग असं शेंदुर्णी रंगाचं त्याने फेटा त्याच्या डोक्याला गुंडाळला.
दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. आपल्याला माहिती की ही कलर स्कीम किंवा हा रंग असं वर्णन असलं म्हणजे ते बाबा लोक असतात. पीपल वर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज ॲज अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डेलिया स्टॅल्क्स. लोक त्याच्याकडे कशी अट्रॅक्ट व्हायची, जणू काही मधमाशा पोळ्याला लटकलेल्या असतात त्याप्रमाणे. डेलियाचं फूल असतं त्याच्या दांड्याला जसं मधमाशांचं पोळं लागतं तसं त्या लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायचे. ही सॅट अंडर द बाव ऑफ अ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री. तो एका टॅमरिन ट्रीच्या खाली, त्याच्या बावखाली खोडाजवळ तो बसायचा. टॅमरिन चिंचेच्या झाडाखाली. विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. की जे फ्लँक पसरलेलं असायचं, दुतर्फा पसरलेलं असायचं. कुठे तर टाउन हॉल पार्कला. हे जे टाउन हॉल पार्क एरिया आहे तिथे त्याच्या दुतर्फा हे चिंचेचं झाड पसरलेलं असायचं आणि त्याच्याखाली तो बसायचा. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. बऱ्याच गोष्टींसाठी ही जागा ही फेमस होती. कशासाठी? सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मूविंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. आणि लोक सर्जिंग क्राऊड गोंगाट असलेली, गोंधळ असलेली जी क्राऊड होती, पब्लिक होती, ती नेहमी ये जा करणारी, रहदारीचा हा रस्ता होता सकाळपासून मॉर्निंग टिल नाईट. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वर रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. आणि मग ह्या रस्त्यावर वेगळ्या व्हरायटीचे ट्रेड आणि ऑक्युपेशन असणारे, व्यवसाय असणारे लोक ह्या रस्त्यावर बसलेली असायची. कोणकोणते? तर मेडिसिन सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, चोरलेला माल विकणारे सेलर्स होते. जंक वस्तू होत्या. मॅजिशियन्स होते, जादूगार होते. अँड अबव ऑल अँड ऑक्शनर्स जे लिलावावर टाकलेले, लिलाव करणारे लोक असतात. ऑफ चीप क्लोथ, स्वस्त दरात लिलावात विकणारे लोक होती. त्या लोकांची इथे गर्दी होती. हू क्रिएटेड इनफ डीन गोंगाट ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. संपूर्ण टाउनला गोळा घालण्यासाठी ही लोक गोंगाट करायचे, असं त्या एरियाचं वर्णन आहे. नेक्स्ट टू हिम म्हणजे त्या ज्योतिषीचा, त्या बाबाच्या शेजारी, इन वॉसिफर्नेस केम अ वेंडर. त्याच्या शेजारी वॉसिफर्नेस आरडावर करणारा एक वेंडर होता. वेंडर विक्रेता. ऑफ फ्राईड ग्राउंडनट, भाजलेले शेंगदाणे विक्रेता तिथे त्याच्या शेजारी आरडाओरड करायचा. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम. त्याच्या मालाला वेगवेगळे अट्रॅक्टिव्ह नावं द्यायचा. त्याच्या फ्राईड शेंगदाण्यांना वेगवेगळे नावं द्यायचा. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम. कधी तो त्याला बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा, वन डे. अँड ऑन द नेक्स्ट, दुसऱ्या दिवशी दिल्ली आल्मंड, दिल्लीचे बदाम. अँड ऑन द थर्ड डे, आणि तिसऱ्याच दिवशी तो काय म्हणायचा त्याला, राजाज डेलिकसीज, राजाचे स्वादिष्ट पदार्थ. अशा पद्धतीने तो त्याच्या शेंगदाण्यांना विकण्यासाठी आरडाओरड करायचा. अँड सो ऑन अँड सो फोर्थ. अँड पीपल फ्लॉक टू हिम. लोक गर्दी होऊन, फ्लॉक म्हणजे गर्दी करून त्याच्याकडे यायचे. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डॅलिड वेळ घालवणे बिफोर द ॲस्ट्रोलॉजर टू. त्यातले बरीचशी लोक ही त्या ॲस्ट्रोलॉजरच्या जवळसुद्धा वेळ घालवायची. द ॲस्ट्रोलॉजर ट्रान्सॅक्टेड हिज बिझनेस. व्यवहार. ॲस्ट्रोलॉजर आपला व्यवहार सुरू ठेवायचा. बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबाव द ग्राउंडनट हीप नियर बाय. आणि मग जवळचं जसा तो शेंगदाणावाला आपल्या शेंगदाण्यांना भाजायला त्याचा ज्वाळा काढायचा, फ्लेअर काढायचा, त्या पद्धतीने हा आपला व्यवसाय इकडे सुरू ठेवायचा. हाफ द एन्चांटमेंट ऑफ द प्लेस. एन्चांटमेंट म्हणजे मंत्रमुग्ध होणे. अर्धा रस्ता तर कशामुळे मंत्रमुग्ध झालेला होता किंवा प्रकाशित झालेला होता, ड्यू टू द फॅक्ट दॅट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटिंग. त्या रस्त्यावर म्युन्सिपल लाईटिंग नव्हती, त्यामुळे तो अंधारलेला असेल. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. आणि मग तो प्लेस लिट अप, प्रकाशित कशामुळे झाला होता, तर शॉप लाईटने. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट. 1-2 गॅस लाईट होते. सम हॅड नेकेड फ्लेअर्स. काही लोकांकडे अशा ज्वाळा होत्या, ज्वाळा त्यांच्याजवळ ठेवलेल्या होत्या. स्टक ऑन पोल्सवर टांगलेल्या. सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प. त्यांच्याकडे सायकल लॅम्प होते.
अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर, आणि 1-2 ॲस्ट्रॉलॉजरसारखी होती. मॅनेज विदाऊट लाईट्स ऑफ देअर ओन, ज्यांच्याकडे स्वतःचे काही लाईट्स नव्हते, जे दुसऱ्यांच्या लाईट्सवर बसायचे. इट वॉज अ bewildering crisscross of light rays. इट वॉज अ bewildering आश्चर्यचकित, कन्फ्यूज करणारा, विचित्र, क्रिसक्रॉस ऑफ लाईट रेज अँड मूविंग शॅडोज. कधी लाईट यायची कधी जायची, असं ते विचित्र असं ते चित्र होतं. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. असं परिणाम ॲस्ट्रॉलॉजरसाठी चांगला होता. का? फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लीस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर. कारण त्याचा मूळचा जो उद्देश होता तो ॲस्ट्रॉलॉजी हा नव्हता. वेन ही बिगॅन हिज लाईफ, त्याने जेव्हा त्याच्या आयुष्याला सुरुवात केली तेव्हा तो खरोखर ॲस्ट्रॉलॉजर किंवा ज्योतिषी नव्हता. आणि त्यामुळे हे लाईट कमी जास्त असणे, रस्त्यावरचा प्रकाश कमी असणे हे त्याच्यासाठी फायद्याचं ठरलं. अँड ही न्यू नो मोर ऑफ वॉट वॉज गोईंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू वॉट वॉज गोईंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. त्याला लोकांच्या आयुष्यात पुढच्या क्षणी काय होईल हे तर माहीतच नव्हतं, तर त्याच्या आयुष्यात काय होईल हे सुद्धा त्याला माहीत नव्हतं. असा तो ढोंगी बाबा होता. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वर हिज इनोसंट कस्टमर्स. त्याला स्टारचं, नक्षत्रांचं अजिबात नॉलेज नव्हतं. जसं त्याच्या कस्टमरला होतं त्याप्रमाणे त्यालाही नॉलेज नव्हतं. येट ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड एस्टॉनिश्ड एव्हरी वन. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रूड गेसवर्क. तो एक चलाक असा गेसवर्क करायचा, म्हणजे गेसिंग करायचा, तर्क लावून तो लोकांना प्रॅक्टिस झाली होती त्याला. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲज ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर. जसा एक प्रामाणिक माणूस आपलं काम करत होता त्याप्रमाणे तो प्रामाणिक पद्धतीने त्याचा हा व्यवसाय, ढोंगी व्यवसाय सुरू ठेवला होता. अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे. आणि दिवसाच्या शेवटीला त्याला ते एक दिवसाचा मजुरी मिळणं हे अपेक्षित होतं. या पद्धतीने तो आपला व्यवसाय इतर लोकांसारखा चालू ठेवायचा. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्याने त्याचं गाव सोडलं होतं काहीही विचार न करता. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर. त्याचे जे फोरफादर होते, त्याचे जे पूर्वज होते, त्यांच्यासारखंच त्याला काम करावं लागलं असतं. मग कोणकोणती कामं होती? नेमली टिलिंग द लँड, नांगरणी करणे, लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड अँड अँसेस्ट्रल होम. आणि मग लग्न करणे, राहणे, शेती करणे, कॉर्नची शेती करणे असं, आणि त्याचे अँसेस्ट्रल म्हणजे जे पूर्वजांचं घर होतं तिथे राहणं, एवढंच त्याला करावं लागलं असतं. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण त्याला ते करायचं नव्हतं. ही हॅड टू लीव्ह होम विदाऊट टेलिंग एनी वन. त्याने कुणालाही न सांगता त्याचं घर सोडलं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. बरेच तो पुढे निघून आला गाव सोडून. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशन फ्लोड बिटवीन. आणि एका विलेजरला, एका खेडेगावात राहणाऱ्या माणसाला हे खूप मोठं होतं. शहरात जाणं जणू इतके सात समुद्रपार जाणं जसं आपल्यासाठी एक पूर्वी असं एक वाईट गोष्ट समजली जायची, त्या पद्धतीने एका विलेजरला, एका खेडेगावात राहणाऱ्या माणसाला हे खूप मोठी गोष्ट होती. ही हॅड अ वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल. त्याने एक त्याला ट्रिक सापडली होती. कोणती होती? एक त्याला गोष्ट सापडली होती की आपल्याला लोकांचा अभ्यास कसा करायचा, तर त्यांच्या दुःख काय काय, मॅनकाइंडचे ट्रबल्स काय काय, मग कोणकोणते असू शकतात याचा त्याने चांगला अनालिसिस केला होता, अभ्यास केला होता. मॅरेज असेल, मनी असेल अँड टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. आणि मनुष्याचे वेगवेगळे ज्या गोष्टी आहेत, लग्न, पैसा, माणसाच्या बांधिलकी, यामध्ये काय काय त्याला प्रॉब्लेम्स येतात याचा त्याने चांगला अभ्यास केला होता. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. त्याच्या भरपूर वर्षाच्या प्रॅक्टिसमुळे त्याला त्याच्या संकल्पना स्पष्ट झाल्या होत्या की कोणाच्या लाईफमध्ये काय असेल. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. 5 मिनिटात कळायचं त्याला की कोणाच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहे. ही चार्ज्ड 3 pies पर क्वेश्चन. प्रत्येक प्रश्नाला तो 3 pies
चार्ज करायचा, द्यायचा, मागायचा. पाईज हा 1 रुपयाचा काही भाग पूर्वी होता. आणा, पाईज हे पूर्वी 1 रुपयाचा भाग असा तो 3 पाईज प्रत्येक प्रश्नाला मागायचा. नेवर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. जोपर्यंत समोरचा माणूस 10 मिनटं तोंड उघडत नाही तोपर्यंत तो पुढचं बोलायचं नाही. विच प्रोव्हायडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवायसेस. या सर्वमुळे त्याला बऱ्याच उत्तरं द्यायला आणि सल्ले द्यायला वेळ मिळायचा. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम. तो जेव्हा लोकांचा पाम म्हणजे तळवा जेव्हा बघायचा, हात बघायचा, त्याच्यापूर्वी तो गेस करायचा, म्हणजे त्या टक लावून बघायचा त्या माणसाकडे. आणि मग तो लोकांना असं सांगा, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स फॉर युअर एफर्ट्स. बऱ्याचदा तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना यश येत नाही, हा त्याचा पहिला गेस असायचा. 9 आउट ऑफ 10 वर डिस्पोज टू अग्री विथ हिम. 10पैकी 9 लोक तरी त्याला ॲग्री व्हायचे. और ही क्वेश्चन, इज देर एनी वुमन इन युअर फॅमिली. किंवा मग तो प्रश्न विचारायचा, तुमच्या घरामध्ये कुणी बाई आहे का. मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, लांबचा नातेवाईक. हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू, की ज्याचं तुमच्याविषयी चांगलं मत नाही आहे, असं म्हणून तो गेस करायचा. और ही गेव ॲन अनालिसिस ऑफ कॅरेक्टर. किंवा मग तो ती जी व्यक्ती असेल त्याचं अनालिसिस करायचं, त्याचं विश्लेषण करायचं त्याच्या कॅरेक्टरचं. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. मोस्टली त्यांचं ऑब्झर्व करायचं आणि सांगायचं तुमचं त्रासाचं कारण आहे तुमचा स्वभाव, तुमचा नेचर. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न, वेअर इज ही, वेअर ही इज. कदाचित बऱ्याचदा तो सॅटर्नविषयी बोलायचा, शनी आहे तुमच्यात, हे सांगून तो मोकळवायचा. यू हॅव ॲन इम्प्युटस नेचर. तुमचं इम्प्युटस नेचर आहे. इम्प्युटस, तुम्ही उतावळे आहात. अँड अ रफ एक्सटेरियर, तुम्ही मनमोकळे नाही आहात, तुमचा स्वभाव तापट आहे. दिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिडिएटली. आणि त्यामुळे मग ते लोक त्याच्या प्रेमातच पळायचे किंवा मग त्याला सहमत असायचे. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. आणि मग आपल्याला बऱ्याचदा लोकांना आपल्या मनातलं बोललं की आपल्याला ती व्यक्ती, आपण त्याला विरोध करू शकत नाही किंवा त्याचे विचार आपल्याला पटायला लागतात. द नट्स वेंडर ब्लू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. जो नट वेंडर होता, जो शेंगदाणे विक्रेता होता, त्याने त्याची ज्वाळा कमी केल्या आणि तो घरी जायला निघाला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रोलॉजर टू बंडल अप टू. आणि मग हे सिग्नल असायचं त्या ज्योतिषीला की आपण आपलंसुद्धा आता पसारा आवरला पाहिजे. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. आणि त्याच्या ज्वाळा, त्या शेंगदाण्यावाल्याच्या ज्वाळावर तो बसून प्रकाश घेत होता. आणि मग जर तो माणूस जायला निघाला तर तिथे थोडासा ग्रीन लाईट यायचा ज्याच्यावर तो बसायचा. ही पिक्ड अप हिज कावरी शेल्स अँड पॅराफेरेनिया अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग. आणि त्याचा जो पसारा होता, त्याचा जो सगळं तो त्याच्या बॅगमध्ये टाकायचा. द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. आणि मग तो ग्रीन लाईट जो होता तो दुःख व्हायला लागला. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्याने त्याच्या शेजारी एक माणसाला पाहिलं. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड. त्याला असं वाटलं की हा आपला क्लायंटच आहे, आपला गिराईकच आहे. आणि मग म्हणाला, यू लुक सो केअरवम. तुला फार काळजी वाटते. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल अँड चॅट विथ मी. बरं होईल जर तू खाली थोडा वेळ बसला आणि माझ्याशी बोलला. द अदर ग्रम्बल्ड सम रिप्लाय वेगली. त्या दुसऱ्या माणसाने त्याचं घराणं सांगायला सुरुवात केली. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड इज इन्व्हिटेशन. त्याने त्याचं इन्व्हिटेशन दिलं त्या माणसाला की तुम्ही बसा जरा वेळ. वेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज सेईंग, यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. त्या माणसाने त्याच्या तोंडासमोर, त्याच्या नाकासमोर हात घेतला आणि तो म्हटला, तू स्वतःला ॲस्ट्रॉलॉजर समजतो का. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज्ड अँड सेड, टिल्टिंग द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईफ. ज्या रस्त्यावर ग्रीन लाईट येत होता त्याच्यावर त्याने त्याचा हात घेतला आणि म्हटला, योर्स इज अ नेचर
तो बोलतच होता की तुमचा स्वभाव तेवढ्यात. ओ स्टॉप दॅट, बंद करा. तो म्हणतो बंद करा. तो माणूस त्याला म्हणतो टेल मी समथिंग वर्थ वाईल, काहीतरी महत्त्वाचं किंवा मौल्यवान योग्य ते बोला. अवर फ्रेंड फेल्ट पाईक्ड, आपली मैत्री ही पाईक्ड झाली आहे. अ चार्ज ओनली 3 पाईज पर क्वेश्चन. आय चार्ज ओनली 3 पाईज पर क्वेश्चन. मी प्रत्येक प्रश्नाला 3 पाई हे मागतो. अँड वॉट यू गेट आउट टू बी अ गुड इनफ फॉर युअर मनी. आणि बघ मग तुला चांगलेच पैसे मोजावे लागतील. ॲट दिस द अदर विड्रू हिज आर्म. आणि हे ऐकतंच त्या माणसाने त्याचा हात मागे घेतला. टूक आउट अँड आणा, त्याने एक आणा काढला. अँड फ्लंग इट टू हिम, आणि त्याच्याजवळ टाकला. सेईंग आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग, यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. मला काही प्रश्न विचारायचे आहेत. जर तू खोटं बोललास तर तुला त्याचे तो आणा मला परत करावा लागेल, तो रुपया मला परत करावा लागेल, आणि त्याचा इंटरेस्टसुद्धा. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी यू विल गिव्ह मी 5 रुपीज. मग तो म्हणतो, ज्योतिषी म्हणतो, जर माझं उत्तर जर तुला समाधानी वाटलं तर तू मला 5 रुपये द्यायचे. मग तो माणूस म्हणतो नो. ऑर विल यू गिव्ह मी 8 आणाज. मग तू मला 8 आणा देशील का. ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. ठीक आहे, तुला मला दुप्पट द्यावे लागतील. तो सेड द स्ट्रेंजर. तो माणूस म्हणतो दुपटीने तुला द्यावे लागतील जर चुकीचं असेल तर. दिस पॅक्ट वॉज एक्सेप्टेड आफ्टर अ लिटिल फर्दर आर्ग्युमेंट. आणि मग त्यांची ही डील थोड्या आर्ग्युमेंटनंतर एक्सेप्ट झाली. द एस्ट्रोलॉजर्स सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लीट अ चिरूट. दुसऱ्या माणसाने चिरूट काढली. चिरूट म्हणजे एक सिगार आहे, आणि मग तो फुकायला लागला. तेवढ्यात ॲस्ट्रोलॉजरने देवाला मागणी घातली. द ॲस्ट्रोलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि मग जेव्हा त्या माणसाने ते चिरूट पिण्यासाठी मॅच लाईट आकाडी पेटवली तेव्हा त्याने त्याचा चेहरा थोडा पाहिला. देर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. आणि मग त्यांच्या दोघांमध्ये एक थोडा संवाद थांबला, जसे ते कार जायला लागले. जुटका ड्रायव्हर्स वोर ॲट देअर हॉर्सेस. जे जुटका ड्रायव्हर म्हणजे बैलगाडी घोडागाडी हाकणारा माणूस होता, तो तिथून जायला लागला. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड एज्युटेटेड द सेमी डार्कन्स ऑफ द पार्क. आणि मग आजूबाजूचा परिसर हा शांत झाला. द अदर सॅट डाऊन सकिंग हिज चिरूट पफिंग आउट सॅट देअर रुथलेसली. तो बसला खाली. द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. परंतु आता ॲस्ट्रोलॉजरला अनकम्फर्टेबल व्हायला लागलं. हिअर टेक युअर आणा बॅक. ॲस्ट्रोलॉजर त्याचा आणा त्याला परत देतो. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. मी असे चॅलेंजेस काही घेत नाही. इट इज लेट फॉर मी टुडे. ही मेड प्रेपरेशन्स टू बंडल अप. तो त्याचं सगळं बंडल गोळा करायला लागला आणि निघायला लागला. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. आणि मग त्या माणसाने त्याचा हात धरला आणि म्हटला तू असा जाऊ शकत नाहीस. यू ड्रॅग मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. तू मला यात ओढलं आहेस. मी जात होतो इथून आणि तू मला याच्यामध्ये ओढलं आहेस. आता तू असं जाऊ शकत नाहीस. द ॲस्ट्रोलॉजर शिवर्ड. ॲस्ट्रोलॉजर आता घाबरायला लागला. इन हिज ग्रिप अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकेम फेंट. आता त्याच्या आवाजात पण त्याची भीती जाणवू लागली. लिव्ह मी टुडे. आय विल स्पीक टू यू टुमॉरो. मी उद्या बोलेल तुझ्याशी, असा तो म्हणतो. द अदर थ्रस्ट इज पाम इन हिज फेस अँड सेड चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. तो त्याला म्हणायला लागला की तू चॅलेंज हे चॅलेंजेस आहेत, तू असं करू शकत नाहीस. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. आता ॲस्ट्रोलॉजरचा घसा कोरडा पडायला लागला आणि मग तो म्हटला देर इज अ वुमन. त्याने सुरुवात केली त्याच्या नेहमीच्या पद्धतीने. तुमच्या आयुष्यात एक बाई आहे. स्टॉप सेड दी अदर. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. मला हे सगळे इतर गोष्टी नको आहे. शाल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. त्या माणसाने पहिला प्रश्न विचारला. मी माझ्या कामामध्ये, माझ्या शोधामध्ये
मला यश मिळेल का? आन्सर धिस अँड गो. फक्त ह्या प्रश्नाचं उत्तर दे आणि जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिसगॉर्ज ऑल युअर कॉइन्स. जोपर्यंत तू उत्तर देणार नाही तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. तुझे सर्व पैसे मी घेऊन घेईन. द ॲस्ट्रोलॉजर मटर्ड अ फ्यू इनकांटेशन्स अँड रिप्लाइड. त्याने थोडं आपले देवाची याचना केली, पुटपुटला आणि मग म्हटलं ऑल राईट, ठीक आहे, आय विल स्पीक, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. ठीक आहे, मी बोलतो, पण जर तू मी जर काही बोलला तर मला तू त्याचं आणाच्याऐवजी रुपये देशील का? अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. नाहीतर मग मी माझं तोंड उघडणार नाही. अँड यू मे डू वॉट यू लाईक. तू काही करू शकतोस. मग आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर अग्रीड. थोडा वेळ हो नाही करत मग तो माणूस ॲग्री झाला. द ॲस्ट्रोलॉजर सेड यू वर लेफ्ट फॉर डेड, ॲम आय राईट. त्याने म्हटलं तुला मरणाची स्थिती निर्माण झाली होती. टेल मी मोर. तो म्हटलं ठीक आहे, बोल पुढे. अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स. तुझ्यावर कोणीतरी चाकूने वार केला होता, सेड द ॲस्ट्रोलॉजर. गुड फेलो. तो म्हणतो बरोबर आहे. ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार. तो त्याची छाती दाखवतो ज्याच्या छातीवर त्याला व्रण आहे. व्हॉट एल्स. अजून काय? अँड देन यू वर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड. आणि शेतीमध्ये एक वेल होती, विहीर होती, तिथे तुला ढकललं गेलं. यू वर लेफ्ट फॉर डेड. तुला मरण्यासाठी तिथे फेकून देण्यात आलं. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पिप इन टू द वॉल. मग तो माणूस म्हणतो मी मेलोच असतो जर कोणी पासर बाय म्हणजे वाटसरू तिथून गेलं नसतं आणि त्याने पिप केलं, डुंकून बघितलं नसतं विहिरीत तर. एक्सक्लेम द अदर. तो म्हणतो, दुसरा माणूस म्हणतो. ओव्हरवेल्म बाय एन्थुझियाझम. आणि तो उत्साहही होतो. वेन शॅल आय गेट ॲट हिम, ही आस्क्ड. त्या माणसाने विचारलं मी त्याला कधी भेटू शकतो? क्लेंचिंग हिज फिस्ट. त्या ॲस्ट्रोलॉजरचा हात धरून तो हा प्रश्न विचारतो. इन द नेक्स्ट वर्ल्ड, आन्सर्ड द ॲस्ट्रोलॉजर. ॲस्ट्रोलॉजर काय म्हणतो? तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. ही डाईड फॉर मंथ्स ॲगो इन अ फार ऑफ टाउन. ॲस्ट्रोलॉजर म्हणतो तो 4 महिन्यापूर्वीच एका शहरामध्ये, लांबच्या शहरामध्ये मेला आहे. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. तू त्याला पाहू शकणार नाही. द अदर ग्रोन्ड. तो माणूस कणतो ऑन हिअरिंग इट. त्याला वाईट वाटतं. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड. आणि मग ॲस्ट्रोलॉजर म्हणतो गुरुनायक. तो त्याला त्याच्या नावाने बोलवतो. यू नो माय नेम, द अदर सेड. त्या माणसाचं नाव याला माहीत असतं ॲस्ट्रोलॉजरला. तो त्याला गुरुनायक म्हणतो. टेकन अबॅक सरप्राईज होतो. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक, लिसन केअरफुली टू वॉट आय हॅव टू से. ॲस्ट्रोलॉजर म्हणतो मला जे सांगायचं आहे ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐक. युअर विलेज इज 2 days. तुझ्या गावाला जायला 2 दिवसची डेजची जर्नी ड्यू टू नॉर्थ ऑफ दिस टाउन. पूर्वेला जायला तुला 2 दिवसाची जर्नी आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. आणि निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. तू जर घरी परत गेला नाही तर तुझ्या लाईफला डेंजर आहे. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. त्याने एक चिमूटभर ती आपली राख काढली आणि त्याला दिली. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. तुझ्या कपाळावर लाव आणि घरी जा. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. दक्षिण भागाला साऊथवर्ड जाऊच नको. अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि तू 100 वर्ष जगशील जर तू साऊथकडे गेला नाहीस तर, दक्षिण भागाकडे. वाय शुड आय लिव्ह होम अगेन, द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. तो जो माणूस होता ज्याचं नाव गुरुनायक आहे आपल्याला आता कळलं, तो म्हणतो का नाही, मी का घर अजून सोडू नये. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. मला एकदा त्याला भेटूच द्या, मी त्याचा गळाच दाबेल
मी त्याला भेटण्यासाठीच निघालो आहे घरातून. ही शूक हिज हेड रिग्रेटफुली. ही हॅज एस्केप्ड हिज हँड. आय होप ॲट लीस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व्ड. आणि मग तो म्हणतो, एक तर बरंच झालं की तो मेला, माझ्या हातातून निसटला, नाहीतर मी त्याला मारलंच असतं. येस, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो, हो नक्कीच. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो की तो एका गाडीखाली येऊन मेला. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. त्या दुसऱ्या माणसाला ते ऐकून जरा बरं वाटलं. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन, लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. The stranger had gone off into the night after giving the astrologer a handful of coins. तो माणूस निघून जातो, तो त्याला हातभर पैसे देऊन जातो, कॉईन्स देऊन जातो, आणि तिथले लाईट वगैरे सगळे संपतात. इट वॉज नियरली मिडनाईट वेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. मध्यरात्री ॲस्ट्रॉलॉजर आपल्या घरी पोहोचतो. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडिंग ॲन एक्सप्लेनेशन. त्याची बायको त्याला विचारते की काय कारण होतं एवढा उशीर व्हायचं. ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर अँड सेड, काउंट देम, वन मॅन गेव ऑल दॅट. तो तिला देतो आणि म्हणतो, ते सगळे कॉईन्स देतो आणि म्हणतो की मोज, आणि हे सर्व मोज, मला एका माणसाने दिले. 12.5 आणाज, शी सेड. 12 आणि अर्धा आणा आहे. काउंटिंग, शी वॉज ओव्हरजॉईड. तिला खूप आनंद होतो. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. मी उद्या गुड आणि खोबरं घेईल. द चाइल्ड वॉज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाव. मूल विचारत होतं, बाळ विचारत होतं गोडसाठी बऱ्याच दिवसापासून. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. मी तिच्यासाठी चांगलं काहीतरी बनवेल. द स्वाईन हॅज चीटेड मी. ही प्रॉमिस मी अ रुपी, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. द ॲस्ट्रॉलॉजर शिव्या घालतो, म्हणतो त्याने मला रुपया द्यायचं ठरवलं होतं आणि त्याने मला चीट केलं. शी लुक्ड अप ॲट हिम. ती त्याच्याकडे बघते. यू लुक वरीड. द ॲस्ट्रॉलॉजर, यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग. काय झालं आहे. तो म्हणतो, नथिंग. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द प्योल, ही टोल्ड, प्योल खाटीवर, टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. तुला माहिती आहे, खूप मोठं संकट होतं ते आज टळलं आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड ऑल दीज इयर्स. इतके वर्ष मला असं वाटत होतं की मी कोणाचा तरी खून केला आहे. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम, सेटल्ड हिअर अँड मॅरिड यू. तेच कारण होतं, मी गाव सोडलं आणि इथे आलो आणि तुझ्याशी लग्न करून इथेच राहिलो. ही इज अलाइव्ह. तो जिवंत आहे. शी गास्प्ड. ती आश्चर्यचकित होते. यू ट्राय टू किल हिम. तू त्याला मारण्याचा प्रयत्न केलास. येस, इन आवर विलेज वेन आय वॉज अ सिली यंगर. मी मूर्ख तरुण होतो. वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड क्वारल्ड बॅडली वन डे. आम्ही पिलो आणि भांडण केलं. आम्ही खेळलो, पत्ते खेळलो आणि आम्ही भांडलो. वाय थिंक ऑफ इट नाव. कशाला विचार करायचा आता त्या सगळ्या गोष्टीचा. टाईम टू स्लीप, ही सेड, यॉनिंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द प्योल. आता ही झोपायची वेळ झाली आहे असं म्हणून तो यॉन करतो, जांभळी देतो आणि खाटीवर पाय पसरून झोपतो. इथे हा लेसन संपला.